आज दासनवमी आहे. गडावरचा उत्सव चांगला चालू असणार आहे. आज 2 वाजताच हे होती काकड आरती, 2 वाजताच होती आज गडावर. चला, सर्वांना दासनवमीच्या शुभेच्छा. आज 5 मार्च 2024 मंगळवार. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस् स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. समर्थांचे भक्त नेहमी तिथले जे उच्चारले जाणारे आहेत ते प्रार्थनेचे श्लोक म्हणूया. सज्जनगड निवास माझे रामदास माये, माझे रामदास माये, रामदास माये माझे रामदास माये. श्रमहरणी निवास माझे कल्याण माये, माझे कल्याण माये, कल्याण माये माझे कल्याण माये. शरयुतीर निवास माझे रामचंद्र माये, माझे रामचंद्र माये, रामचंद्र माये माझे रामचंद्र माये. सीताकांत स्मरण जय जय राम. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. आज 30वा श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. काल 28-29 श्लोक झाले होते. समम पश्यन्नी सर्वत्र, आपण समबुद्धीबद्दलचं काल पाहिलेलं आहे. आता काय म्हणतात, यदा भूत पृथक् भावम एकस्थमनुपश्यति ततएव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा. संधी जरा मोठा आहे तो बघून घ्या. यदा म्हणजे जेव्हा, भूत पृथक् भावम, भूत पृथक् भावम, भूत म्हणजे भूतांचे आणि पृथक म्हणजे वेगवेगळे भाव. एकस्थम अनुपश्यती, एकस्थम म्हणजे एकाच ठिकाणी, अर्थात एकाच परमात्म्यामध्ये स्थित आहेत. आणि काय, च ततएव च विस्तारम ब्रह्म संपद्यते तदा. ततएव म्हणजे ततः एव, ततः म्हणजे त्या परमात्म्यापासूनच, एव म्हणजे जोर देण्यासाठी, त्या परमात्म्यापासूनच, च जो म्हणतो ना आपण तो जोर देण्यासाठी असतो. च विस्तारम, आणि त्याच्यापासूनच सगळा हा भूतांचा विस्तार देखील आहे. तदा ब्रह्म संपद्यते, त्याच क्षणी ब्रह्माला तो प्राप्त करून घेतो. आणि एक शब्द राहिला, एकस्थम अनुपश्यती. अनुपश्यती म्हणजे पाहतो.
म्हणजे मगाशी म्हटलं तसं भूतांचे वेगवेगळे भाव एकाच परमात्म्यामध्ये स्थित आहेत आणि परमात्म्यापासूनच हे सगळे वेगवेगळे संपूर्ण भूतांचा विस्तार झालेला आहे असं जो पाहतो त्याच क्षणी सच्चिदानंद घन ब्रह्म किंवा ब्रह्माला तो प्राप्त करून घेतो. हा जो भेदभाव आहे, सगळे प्राणी वेगळे आहेत, परमात्मा वेगळा आहे, ते जेव्हा आपलं द्वैत संपेल, द्विधा मनस्थिती संपेल, सगळं परमात्म्यामध्ये स्थित आहे असं जेव्हा समजेल आणि सगळा हा विस्तार सुद्धा या परमात्म्यापासूनच झाला आहे असं जेव्हा पाहतो किंवा समजून घेतो, त्यावेळी तो ब्रह्मपदाला पोचतो किंवा ब्रह्माला प्राप्त करून घेतो असं म्हटलेलं आहे. एकत्वी जोडिले पाहे भूतांचे वेगळेपण, त्यामधूनची विस्तार तेव्हा ब्रह्मत्व लाभते. आता हे वेगळेपण कसं आहे ते तुकाराम आपल्याला नेहमीच्या उदाहरणातून सांगतात. तरंगाते देखे जड, परिबुद्धीचा निवाड, एका चैतन्य सागरी बाबुड विकल्प लहरी. विस्तार तो त्यापासून गंधी व्यापिती सुमन, तुका म्हणे सांडी मामा ब्रह्म पावतो तेव्हा ते धवा. आता हे उदाहरण आपल्याला लगेच पडतं की ज्या वेळेला पाण्यामध्ये असंख्य तरंग निर्माण होतात, पण ते तरंग आणि तो समुद्र किंवा ते नदीचं पाणी हे काही वेगळं नसतं. त्यावेळेला बुद्धीचा निवाडा होतो आणि एका चैतन्यामध्येच या सगळ्या विकल्प लहरी निर्माण झालेल्या आहेत आणि त्यांचा विस्तार सगळा झालेला आहे. कशासारखा? गंधी सुमन, गंधी व्यापती सुमन. गंधाने सगळं सुमन म्हणजे फूल व्यापून टाकलेलं असतं, तशी ही माया सांडून हा ब्रह्म जेव्हा आपण त्या ब्रह्मापर्यंत पोचतो, ब्रह्म पावतो तेव्हा. मुक्तेश्वर म्हणतात, म्हणून वेगळाली सर्वा भूती, जे बोलिती विस्तार स्थिती. आत्मया ते एकत्वे देखती, तो ब्रह्म पावती निश्चय, ते ब्रह्म पावती निश्चयेसी. किंवा उद्धव सिद्धगण म्हणतात, जेवी जळी जळबुद्बुद फार किम हे, परमाणू जसे धरणीचे, त्या रवीचे कर फार तरी किरणे, नग फार जरी कनकाचे. ते विपृथक विधया भूतभेद, सविस्तर एकची व्यापक साचे. पाहत तद्रुपतेची घडी बहु, भोगित वैभव ब्रह्मश्रियेचे. हे सगळं ब्रह्मश्रियेचं म्हणजे ब्रह्माची जणू काही संपत्ती आहे आणि त्याचं हे वैभव अनुभवतायत असं म्हटलं. थोड्या सोप्या वृत्तातलं बघूया. मित्रभाव ही भूतांचे, पाही एकाच ईश्वरी, करतो तोच विस्तार, तेव्हा ब्रह्मत्व पावतो. किंवा हे झालं गोखले म्हणले. आता सेनापती बापट म्हणतात, जेव्हा भूतांचे नानात्व, ऐके एकस्थ पाहतो, त्यातूनी भूत विस्तार, तेव्हा ब्रह्मत्व पावतो. म्हणजे भूतांचं नानात्व सुद्धा ऐकतो पण आणि एकत्व पाहतो पण. सकल भूतांचा मित्रभाव, जव एकस्थानी देखतसे, तद्भवमानी सर्व पसारा, ब्रह्म ते धवा लाभतसे. नंदापुरे म्हणतात. आणि हरिपंडित म्हणतात, अधिष्ठानी नानाविध सहजभूते विरचली, नभी जैसी अभ्रे, सकल वश होतात मिनली. तशी जेथे तेथे सकळ हिनुरे वस्तुची उरे,
मुरे ब्रह्मी योगी समजुनी असे गुज बुधरे. हे बुध म्हणजे बुद्धिमंता. हे सगळं गुज आहे, गुप्त गोष्ट आहे, गुप्त रहस्य आहे, ते तू समजून घे. सगळ्यांमध्ये एकच ब्रह्मतत्व भरून राहिलेलं आहे. सगळे प्राणी मात्र हे जे सगळं वैचित्र्य आहे, वेगळेपण आहे, हे सगळं त्याच्या ठिकाणीच सगळे भाव सामावलेले असतात असं सांगितलं. म्हणजे भूताच्या ठिकाणी भूतांच्या वेगवेगळ्या भावांना एका आत्म्यामध्येच स्थित आहेत असं जो पाहतो, अर्थात शास्त्र आणि गुरूंच्या उपदेशाचं चिंतन करून आत्म्याला या प्रकारे प्रत्यक्ष भावांनी पाहतो. आता छांदोग्य उपनिषदात म्हटलेलं आहे, आत्मा वा एवं इदम सर्वम. म्हणजे हे सगळं जे आहे हे म्हणजे आत्माच आहे, सर्व काही आत्माच आहे. आणि हा सगळा पसारा, सर्वांची उत्पत्ती, विकास ही आत्म्यापासूनच होते असा जो पाहतो, किंवा आत्मतः प्राण, आत्मतः आशात्मतः स्मर. म्हणजे आत्मत आकाश, आत्मत तेज, आत्मत आप, आत्मत आविर्भाव, तिरोभावात आत्मतो घ्रम, आत्मतोन्नम. म्हणजे आत्म्यापासूनच प्राण, आशा, स्मृती, आकाश, तेज, जल, आविर्भाव, तिरोभाव, अन्न सगळं या आत्म्यापासूनच निर्माण झालेलं आहे. त्याप्रमाणे आत्म्यामध्येच ते सगळं लीनही होतं. हे जेव्हा समजतं तेव्हा या श्रुतिवचनाप्रमाणे सर्व विस्तार हा आत्म्यापासूनच झालेला आहे असं जेव्हा जो पाहतो तो ब्रह्मपदाची प्राप्ती करून घेतो. थोडासा अहमपणा, काल बघा ते दादांनी पाठवलं होतं आपल्या ग्रुपवर, अहंकार आणि आत्मविश्वास या दोघांतला फरक. चांगलं काही मिळतं ते आत्मविश्वासामुळं मिळतं, आणि अहंकारामुळं आपण अगदी लयाला जातो, किंवा फार सगळं अहममुळं, मीपणामुळं आपल्याला परमेश्वराचं की आत्म्याचं रूप आपण समजूनच घेत नाही. आणि आपल्याला जी सुख-दुःखाची जी हे आहे सगळी संकल्पना आहे, सुख जे आपण उपभोगत असतो, पण हे जे इंद्रियांच्याद्वारे सुख उपभोगता येणारं सुख जे आहे ते कायम टिकणारं नसतं. आणि अतींद्रिय जे आहे, परमात्म्याची प्राप्ती झाल्यावर जे आहे ते सुख आपल्याला चिरंतन अनुभवायला मिळतं. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, ए रवितेची अर्जुना, होई जे ब्रह्म संपन्ना, जय्या भूताकृती भिन्ना दिसती एकी, लहरी जैसी या जळी, परमाणु कणिका स्थळी, रश्मिकर मंडळी सूर्याच्या जेवी, ना तरी देही अवयव, मन्याघवेची भाव, सूर्याच्या जेवी, ना तरी देही अवयव, मन्याघवेची भाव, विस्फुलिंग सावेव वन्ही एकी, जैसे भूताकारे एकाचे, जे दिठी रिगे जैसाचे, तैची ब्रह्मसंपत्तीचे तारू लागे. अर्थातच याचा अर्थ काय की भूतसंघाच्या आकृतीचं नानात्व, संघ म्हणजे समूह, तर हे सगळं नानात्व निरस्त होऊन खरं तत्व किंवा आकृती एकरूप आहे असं जेव्हा दिसतं तेव्हाच ते ब्रह्मस्वरूप आहे असं लक्षात येतं. तर मगाशी सांगितलं तसं पाण्यात लाटा निर्माण होतात. एखाद्या स्थळी पार्थिव द्रव्याचे कण किंवा रविमंडळात जसे निरनिराळे किरण, किंवा शरीरात जसे अवयव, मनात जसे निरनिराळे भाव, किंवा एकाच अग्नीमध्ये अनेक फुणग्या, हे सगळे भूताकार एकाच आत्म्याचे आहेत. ही गोष्ट जेव्हा ज्ञानदृष्टीला दिसेल तेव्हाच ब्रह्मसंपत्तीचे जहाज आपल्या हाताला येईल असं ज्ञानदेव म्हणतात. तैची ब्रह्मसंपत्तीचे तारू लागे, तारू म्हणजे जहाज,
आपल्याला या सगळ्या गोष्टी जेव्हा एकच आहेत, एका परमात्म्यापासून निर्माण झालेल्या आहेत, हे जेव्हा समजेल, हे जेव्हा दिसेल, तेव्हा आपल्याला हे ब्रह्माचं ज्ञान होईल किंवा ब्रह्माची प्राप्ती होईल. आता 31वा श्लोक बघूया. अनादित्वान. आता अविनाशी परमात्मा हा कसा आहे? गुणातीत आहे. तो गुणांनी बांधलेला नाही, त्यामुळं तो करता नाही आणि कशामध्ये लिप्त होत नाही. एवढा करून सुद्धा करून सवरून नामा निराळा असा आहे ते अगदी खऱ्या अर्थानं, की तो कशातच नाही, त्याचं नाव सुद्धा कुठे येत नाही. अनादित्वान निर्गुणत्वात परमात्मा यमव्यय शरीरस्थोपि कौंतेय न करोति न लिप्यते. हा शरीरामध्ये असून सुद्धा, सगळं करत असून सुद्धा तो लिप्त होत नाही. बघूया आता अर्थ. पहिली ओळ कशी संपूर्ण आहे बघा, एक सलग आहे. अनादित्वात, दुसरा निर्गुणत्वात, परमात्मा अयम अव्ययः, शरीरस्थः अपि कौंतेय न करोति न लिप्यते. आता कौंतेयाला म्हणजे अर्जुनाला म्हणतायत की हे कसं आहे परब्रह्म? अनादित्वात. आपल्या मनावर सारखं ठसवतायत, वेगवेगळ्या पद्धतीनंच ठसवतायत. तर हे कसं आहे? अनादी असल्यामुळं. तो आहे ना अनादित्वात, ही पंचमीचा प्रत्यय असल्यामुळे असा त्याचा अर्थ घ्यायचा. अनादी असल्यामुळे. निर्गुणत्वात, ते निर्गुण असल्यामुळे. अयम म्हणजे हा, अव्यय हा, तो अविनाशी आहे परमात्मा. शरीरस्थ हा अपि, आणि तो शरीरात असून सुद्धा न करोति न लिप्यते. तो शरीरात असून, स्थित असून सुद्धा वास्तवात काहीच करत नाही आणि लिप्तही होत नाही. ते पण 5व्या अध्यायातला तो श्लोक आणि ते ओळ सारखी लक्षात ठेवायची की पद्मपत्रम इवांभसा, कमळाचं पान, कमळाची पाकळी, कमळाचं पान हे पाण्यामध्ये असून सुद्धा त्याला लवलेशही लागत नाही. पाण्यात राहून सुद्धा तसा आहे हा. आपल्या शरीरात राहून सुद्धा कुठलंही कर्तृत्व त्याच्याकडं नाही किंवा त्याला काहीही लिप्त होत नाही. आणि हे आपल्याला समजलं की आपणही कशाने लिप्त होत नाही. परमात्मा नवेचे की निर्गुण अनादि हा, राहे देही परी काही न करी न मळेची तो मळतही नाही. त्याला काही, आपलं बघा, आपलं जरा काही मातीत हात गेला की आपला हात भरून जातो. तो निर्मल आहे, एकदम स्वच्छ आहे. तुकाराम महाराज म्हणतात अनादित्वे जोखा असे, निर्गुणत्वे तो विलसे. चिदात्माच म्हणती जास, अजपाहता अविनाश. असोनिया सर्व शरीरी, अकर्ताच निर्विकारी. नवे लिप्त हे नवल, तुकया प्रेमे देतो डोल. तुकया प्रेमानं डोलतोय, यात काहीच नवल नाही. तो लिप्त नाही हेच नवल, म्हणजे यात काही नवलच नाही आहे. वामन पंडित म्हणतात अनादित्वे निर्गुणत्वे चिदात्मा अविनाशी हा, असो निसर्व देही अकर्ता बद्ध तो नव्हे. तो अकर्ता आहे पण बद्ध होत नाही, लिप्त होत नाही म्हणजे बद्ध होत नाही. काशीनाथ स्वामी म्हणतात अनादि हा निर्गुण अव्ययाचा, निर्गुण अव्ययात्मा. परेश चिद्रूप वपू परात्मा, अलिप्त या देहपुरी वसे रे. कर्तृत्व त्याला गुनिया नसे रे. आठल्ले म्हणतात असे निर्गुणी तो अनादी स्वभावे, म्हणोनीन आत्मा कदा नाश पावे.
वसोनी ही देही करी तो न काही, कशालाही पार्था कधी लिप्त नाही. अनादि तसा निर्गुणी यामुळेही, परात्मा असे अव्ययी सत्य पाही. शरीरीन काही करी राहुनीही, न होई तया कर्म बाधा कधीही. आता देशपांडे म्हणतात, जाण परमात्मा नाशरहित आहे, जन्मला नसुनी गुणातीत आहे. सर्व देही जरी राहतसे बापा, न करी काही ना घेत कर्मलेशा. त्याला कर्माचा कधी लेप न कर्मलेपा, कर्माचा त्याला कधी लेप होत नाही. अरे हे अनादी असल्यामुळं आणि निर्गुणत्वामुळं हा अविनाशी परमात्मा शरीरात स्थित असून सुद्धा काहीही करत नाही आणि कोठेही लिप्त होत नाही. आता बघा, आपल्या उत्पत्तीला काहीतरी कारण आहे. आपल्याला आदी आहे, आदी म्हणजे प्रारंभ आहे. पण आत्म्याला अनादी आहे, अनादी म्हटलंय म्हणजे अनादित्व आहे. त्याच्याकडे कधी सुरू झालाय, कधी त्याचा जन्म झालाय नाही. आणि म्हणून तो अव्यय आहे. ज्याला सुरुवात नाही त्याला शेवटही नाही. किती सोपं आहे. ज्याला सुरुवात आहे, प्रारंभ आहे, तोला शेवट नाही. आणि ती वस्तू जिला प्रारंभ आहे ती वस्तू हळूहळू हळूहळू क्षीण होते. परवा कोणतरी सांगत होतं ना, तो मी म्हणजे 5 वर्षाचा फोटो दाखवायचा आणि हा मी किंवा तो मी म्हणजे तो मीच आहे, पण आत्ता मी किती वेगळा दिसतो, वेगळी दिसते. पण परमात्मा मात्र त्याचं सतत एकच सारखं त्याचं हे आहे. कारण त्याला आदी नाही आणि अंत नाही, शिवाय अवयव नाहीत, कुठलाच नाश नाही, निर्गुण आहे. पण जी गुणमयी वस्तू आहे तिच्यापासून तो अलिप्त आहे. गुणांचा क्षय झाल्याबरोबर वस्तूचा क्षय होतो, पण याचा मात्र कधीही क्षय होत नाही. तो शरीरात असून सुद्धा गुणापासून लिप्त नाही. तो कर्ता असूनही कर्मफळांनी लिप्त होत नाही. कारण आपण काय करतो, कर्तृत्व आपल्याकडे घेतो, हे मी केलं म्हणतो. पण तसं भगवंत म्हणजे हा परमात्मा कुठल्याही प्रकारे काहीच करत नाही आणि कधी लिप्तही होत नाही. या बाबतीत असं सांगतात. काय सांगतात बघा, पुढचा श्लोक बघूया आपण नंतर. आता आपण काय करत असतो, देहाला सगळं सजवतो, नटवतो, खाऊ घालतो, कपडे लत्ते चांगले घालतो, पण साजशृंगार करतो. पण या देहाचं क्षणिकत्व एका सेकंदाचं सुद्धा नाही. अगदी कोणीतरी मगाशी म्हणलं की समर्थांच्या घरचा जो बोका होता तसं जर आपल्याला व्हायला मिळालं तर किती छान होईल. पण तशी कोणाला इच्छा आहे की मला तसं व्हायला नको म्हणून. देह आणि आत्मा याची गाठ पडली म्हणजे त्याचा एकमेकांशी कसा संबंध आहे ते ज्ञानदेव आपल्याला छान सांगतात. ते म्हणतात, तया देहा म्हणती भेटी, हे सपाई निर्जीव गोठी, वारिया वाळुवे गाठी केही आहे. आगी आणि कापुसा दोरा सुवावा कैसा, केवता सांदा आकाशा पाषाणेसी. एक निघे पूर्वेकडे, एक ते पश्चिमेकडे, तिये भेटीचे निपाडे संबंधू हा. उजियेडा आणि अंधारेया, जो पाडू मृता उभेया, तोची गा आत्मया देहा जाण. रात्री आणि दिवसा, कनका आणि कापुसा, अपाडुगा जैसा तैसाची यासी. देह तव पाचाचे झाले,
हे कर्माचे खुणी गुंथले, भवतसे चाकी सुदिले जन्म मृत्यूच्या. अहोरात्री जैशा येती आशी जाती आकाशी, आत्मसत्ते तैसी देहे जाण. म्हणून ये शरीरी काही करवी ना करी, आयताची व्यापारी सज्जू नवे. या लागी स्वरूपे उणापुरा न घेपे, हे असो ते न लिंपे देही देहा. आता हा कसा देहाला लिंपत नाही त्याचं इथं स्पष्टीकरण दिलेलं आहे की आत्म्याची आणि देहाची गाठ पडते म्हणजे काय, ते सगळं निरर्थक आहे. वारा आणि वाळू यांचा कधी संयोग घडतो का? आग आणि कापूस यांना कोणत्या दोऱ्यात एकत्र गुंफता येईल? नाही. आकाश आणि पाषाण यांचा सांधा कसा बसवता येईल? एक जात आहे पूर्व दिशेला आणि एक जात आहे पश्चिम दिशेला. मग या दोघांची गाठ पडल्यासारखाच हा देह आणि आत्मा यांचा संबंध आहे. उजेड आणि अंधार, जिवंत आणि मेलेला यात जितका सारखेपणा आहे तितकाच सारखेपणा आत्मा आणि देह यांच्यामध्ये आहे. रात्र आणि दिवस, सोने आणि कापूस यात जेवढा फरक आहे तेवढाच फरक या दोन्हीमध्ये आहे, देह आणि देहीमध्ये. हा देह 5 भूतांचा बनलेला आहे, कर्माच्या बंधनानं जखडलेला आहे आणि हे जन्ममृत्यूच्या चाकावर सारख्याच गिरक्या खात आहे. दिवस आणि रात्र ही जशी होतात जातात तशीच आत्म्याच्या सत्तेनं शरीर होतात आणि मावळतात. निर्माण होते म्हणजे नष्टही होते. आत्मा या शरीरात असून तो काही करवत नाही किंवा करीतही नाही. पुढे आलेले कर्मही करण्यास तो सजत नाही. म्हणून त्याच्या स्वरूपाला पुरेपणा कधीच येत नाही. हा देहात असूनही देहभावानं लडबडला जात नाही. असं सगळं या आत्म्याबद्दल सांगितलेलं आहे. आता पुढचा श्लोक आहे. यथा सर्वगतं सौक्ष्म्यात् आकाशं नोपलिप्यते, सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. यथा सर्वगतं सौक्ष्म्यात्. आता छोटासा संधी आहे. सौक्ष्मगतम, यथा सर्वगतम सौक्ष्म्यात आकाशम न उपलिप्यते. यथा म्हणजे ज्याप्रमाणे, सर्वगतम म्हणजे सर्वत्र व्याप्त असलेलं, आकाशम हे आकाश कसं आहे, सौक्ष्म्यात अत्यंत सूक्ष्म असल्यामुळं न उपलिप्यते ते लिप्त होत नाही. म्हणजे आकाश हे विशालही आहे पण अत्यंत सूक्ष्म आहे. तथा त्याप्रमाणे देहे म्हणजे देहामध्ये सर्वत्र अवस्थित, खालच्या ओळीला काय संधी आहे, सर्वत्र अवस्थितो म्हणजे सर्वत्र अवस्थित देहे तथा आत्मा न उपलिप्यते. तसा आत्मा लिप्त होत नाही. म्हणजे सगळीकडे व्यापलेलं आकाश सूक्ष्म असल्या कारणामुळं लिप्त होत नाही. त्याप्रमाणे हा देहात सर्वत्र व्यापून असून सुद्धा आत्मा निर्गुण असल्यामुळं देहाच्या गुणांनी लिप्त होत नाही. म्हणजे याला कुठलेही विकार नाहीत. आपल्याला कसं छोट्या छोट्या गोष्टीने आपण सगळ्याला लिप्त होतो, सगळ्याशी जोडले जातो. विनोबाजी काय म्हणतात बघा, सर्व व्यापूनी आकाश सूक्ष्मत्वेन मळे जसे, सर्वत्र भरला देही आत्मा तो न मळे तसा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, नभलिंपे ना कौंतेया बसवुनी छिन्न ठाया, सर्व स्थळात सूक्ष्मजे स्थळ दोष ना आपजे, सर्वा देहात सर्वत्र तेची व्याप्य व्यापी सूत्र, आत्मा लिप्त तेव्हा होये तुका पिढे कली भये. किती छान सांगितलं. तुका जेव्हा कलीच्या भयानं लिप्त होईल त्यावेळेलाच आत्मा हा लिप्त होईल. आता तुकाला कधीच भीती वाटणार नाही कलीची, हाही भाग वेगळा आहे कारण तो ब्रह्मरूप झालेला आहे. त्याच्यावरच्या दुसऱ्या ओव्या बघूया. व्योमजेवी सकळात वसोनी, काशीनाथ स्वामी म्हणतात, लिप्त ते नवत सूक्ष्म म्हणोनी, सर्व जीव शरीरी अयमात्मा
व्यापुनी अतीत तेवी महात्मा. आठवले म्हणतात, सर्वत्र आकाश भरून पाही, सूक्ष्मत्व योगे परिलिप्त नाही. राहुनी आत्मा हि तसाच गुप्त, देहात साऱ्यान च होय लिप्त. तत्ते म्हणतात, महाकाश हे सर्वगामी असूनी, न हो लिप्त ते सूक्ष्म आहे म्हणूनी. तसा लेप आत्म्यासना लागत आहे, जरी क्षेत्र हे सर्व व्यापूनी राहे. देशपांडे म्हणतात, सर्व ठाई नभ भरोनिया राहे, सूक्ष्म म्हणोनी कधी लिप्त न होये. तेवी परमात्मा वसे सर्व देही, परी कशानेही न लिप्त होई. कशानेही तो लिप्त होत नाही परमात्मा. त्या परमात्म्यासारखं आपल्याला अलिप्त राहता आलं पाहिजे आणि सगळ्यापासून अलिप्त राहिल्यावर सुखी होता आलं पाहिजे. आता पुढची आपण एक हे घेऊया, एक समर्थांचा शेवटचा श्लोक घेऊया. समर्थांची मूर्ती पुनरपि जगी ही प्रगटली, जनोद्धारासाठी सतत फिरली मेदिनीतली. जयाच्या वास्तव्ये वरद नगरी होत वरदा, मनी त्या चिंतावे सतत भगवान श्रीधरपदा. असं श्रीधरांचं पण त्यांनी हे म्हटलेलं आहे. आणि समर्थ काय म्हणतात, हो सगळं भगवंताला मागतात. युक्ती नाही, बुद्धी नाही, विद्या नाही विवंचिता, नेणता भक्त मी तुझा, बुद्धी दे रघुनायका. मन हे आवरे नाकी, वासना वावडे सदा, कल्पना धावते सैरा, बुद्धी दे रघुनायका. अन्न नाही, वस्त्र नाही, सौख्य नाही जनामध्ये, आश्रयो पाहता नाही, बुद्धी दे रघुनायका. बोलता चालता येना, कार्यभाग कळेची ना, बहुत पीडिलो लोकी, बुद्धी दे रघुनायका. तुझा मी टोणपा झालो, कष्टलो बहुतांपरी, सौख्य ते पाहता नाही, बुद्धी दे रघुनायका. नेटके लिहिता येना, वाचिता चुकतो सदा, अर्थ तो सांगता येना, बुद्धी दे रघुनायका. प्रसंग वेळ तर्केना, सुचेना दीर्घ सूचना, मैत्रिकी राखता येना, बुद्धी दे रघुनायका. सारखी बुद्धी दे रघुनायका म्हणले तेच आपल्याला सगळ्या भगवद्गीतेचंही सार तेच आहे की अशी समबुद्धी आम्हाला दे, आणि मग हे जे चित्त सतत दुश्चित्त होते ते माझं स्थिर करण्याचा हे भगवंता तू प्रयत्न कर. एक शेवटचा थोडासा किस्सा फक्त सांगते की समर्थ सगळं जाणत होते आणि आजचा जो दिवस आहे शेवटचा म्हणजे त्यांचा निर्वाणाचा, तर त्यावेळेला कसं झालं होतं, शेवटपर्यंत ते प्रार्थना, शेवटपर्यंत कीर्तन स्मरण करत होते आणि त्यांच्या लक्षात आलं की आता आपला शेवटचा क्षण जवळ आलेला आहे. तेव्हा ते सगळे शिष्यांच्या बरोबर कीर्तन वगैरे करत असताना रामाला म्हणतात की रामा, आता मी उद्या तुझी पूजा आणि हे करण्यासाठी साधना करण्यासाठी नसणार आहे, तेव्हा माझा तुला नमस्कार. असं म्हटल्यानंतर सगळ्या शिष्यांना आणि मुख्य ज्या त्यांच्या अक्कास्वामी म्हणून शिष्या होत्या त्यांच्या लक्षात आलं की समर्थ आता ही निर्वाणीची भाषा करतायत आणि त्यांच्या डोळ्यात पाणी यायला लागलं आणि म्हणे समर्थ गुरु असं म्हणू नका. तर ते म्हणतात की त्यात काय अक्काबाई, आता मी इतकं तुला सगळं शिकवून दिलेलं आहे सगळ्यांना, आणि मी जरी असलो नसलो तरीसुद्धा तुम्ही दुःख वाटून घ्यायचं कारण नाही. तर ती म्हणते नाही नाही असं कसं, मी काही गुरु बनलेली नाही, मी काही गुरु नाही होणार, त्यामुळं तुमचं आणि माझी काही हे करू नका, आम्हाला ते दुःख थोडं तरी जाणवणारच. म्हणून सगळे शिष्य पण नाराज व्हायला लागले. त्यावेळेला
समर्थांनी सांगितलेलं आहे की जरी माझी काया आणि माझा देह किंवा माझं हे सगळं इथं दिसणार नाही असं वाटलं तरी मी ग्रंथरूपाने इथे चिरंतन राहणार आहे. माझा दासबोध आत्माराम हे सगळ्यांच्या सहवासात असतील आणि त्यामुळे तुम्ही तसं दुःख वाटून घेऊ नका किंवा याच्याबद्दल अजिबात चिंता करू नका असा एक संदेश देऊन आपल्याला गेलेला आहे. आत्माराम नावाचाही त्यांचा ग्रंथ खूप असाच आहे. आता आपण भगवद्गीता जशी शिकतो की या आत्मारामाची उपासना जर आपण केली तर आपल्याला कधीच दुःख होणार नाही. देहाचं चिरंतनत्व नाही, नाशवंत आहे, पण आत्मा चिरंतन आहे हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला कधीच दुःख होणार नाही. आणि म्हणून आपण आत्मारामाची उपासना करूया. आत्ता जसं 13व्या अध्यायात क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ समजून घेतोय तसं हे सगळं समजून घेऊया आणि आपल्याला बुद्धी दे रघुनायका असं त्यांनी जशी प्रार्थना केली तशी आपण पण भगवंताला रामाला प्रार्थना करूया. आपण श्रीरामाची आरती म्हणूया आणि इथेच थांबूया. श्रीराम जय राम जय जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. कनकाचे ठाण हाती धनुष्य बाण हाती धनुष्य बाण मारुती पुढे उभे हात जोडून. श्रीराम जय राम जय जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. भरत शत्रुघ्न भाई सौर्या ढाळीती भाळी सौर्या ढाळीती सिंहासनी आरूढले जानकी पती. श्रीराम जय जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. विष्णुदास नामा म्हणे मागणे हेची रामा मागणे हेची अखंडित सेवा घडो रामचरणाची. श्रीराम जय जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. आणि या सद्गुरूंची आरती म्हणते जरी थांबलं तरी पुढे चालू राहील. सुखसहिता दुःखरहिता निर्मळे एकांता कलिमल दहना गहना स्वामी समर्था. नकळे ब्रह्मादी का अंत अनंता तो तू आम्हा सुलभ जय कृपावंता. जय देव जय करुणाकरा आरती ओवाळू सद्गुरु माहेरा. जय देव माये विण माहेर विश्रांती ठाव शब्दी अर्थ लाभे बोलणे वाव. सद्गुरु प्रसादे सुगम उपाव रामी रामदासा फळला सद्भाव. जय देव जय करुणाकरा आरती ओवाळू सद्गुरु माहेरा. जय देव योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.